महत्त्वाची बातमी, नागपूर हिंसाचार प्रकरणाचा एनआयए समांतर तपास करणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाची माहिती सूत्र देत आहेत। नागपूर हिंसाचार प्रकरणाचा एनआयए समांतर तपास करणार। तर या प्रकरणाचं बांगलादेश कनेक्शन समोर येत आहे, त्यामुळे आता एनआयएची या प्रकरणात एंट्री झालेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणाचा एनआयए देखील समांतर तपास करणार, सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर तपासात अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले, बांगलादेश कनेक्शन देखील समोर आलं, त्यामुळे आता यात एनआयएने देखील एंट्री घेतलेली आहे। तर नागपूर हिंसाचारात फहीम खान नंतर आता सय्यद असीम अलीचं नाव देखील चर्चेत आलंय। राड्यानंतर सय्यद अलीच्या हालचालींवर देखील तपास यंत्रणांची नजर आहे। सय्यद अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती। नागपुरातील सय्यद असीम अलीच्या घरी पोलिसांनी चौकशी केली आहे, मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर येते आहे। तर नागपूर हिंसाचार सय्यद अली देखील चर्चेत आलाय। नागपूर हिंसाचार प्रकरणात आता सय्यद असीम अलीचं नाव समोर येत आहे। सय्यद असीम अलीच्या हालचालींवर देखील तपास यंत्रणांची नजर आहे। हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणात सय्यदला अटक झाली होती। सय्यद असीम अली मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी आहे। हिंदू नेते कमलेश तिवारींनी पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं। तिवारींची जीभ कापेल त्याला बक्षीस देण्याची सय्यदनं घोषणा केली होती। 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनौमध्ये हत्या करण्यात आली होती। तर तिवारी हत्याकांडातील आरोपींनी सय्यदशी संपर्क केला होता। नागपूर एटीएसनं सय्यदला अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं।